त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. तेजस पारधीकडनं शुभमनं 3 विकेट संपन्न केल्या, तर मग गोलंदाज शुभमला साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. पंचांना विनंती असेल सामन्याला लगेच सुरुवात करायची. गाडीश्वर संघ भरपूर उशीर लावताय पहा. सेमीफायनलच्या सामने आपण पाहतोय. बक्षिसांचे अनाउन्समेंट फक्त एकदाच केली जाईल, याकडे देखील लक्ष असू द्या प्रेक्षक वर्गांचा आणि पाहुणे वर्गांचा. जाऊया मॅचकडे. दोन्ही संघाला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. पहिलं चेंडू. शुभम दत्ताचा फटका फसलाय. बॅटची कडा. शतरक्षक आपण पाहिलं दिनेशला, दीपकला पण पाहिलं होतं. जेल सोडल्यानंतर 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्यात. गुड रनिंग. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती 2 या आकड्यावरती पोहोचली जाते. दोन धाबा बनल्यात. पहिलं षटक आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज धरतात शुभम चौधरी. खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होणारा खऱ्या अर्थानं आपण संघ पाहिला होता गाडेश्वर, आणि त्याचनंतर मोरिया धोदाणी. अर्थातच आपण पाहतोय कालची रात्र ज्या संघानं गाजवली होती, दत्ता बसमाचा संघ. आडव्या बाटने खेळायचं होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. फलंदाजांना चकवा देत एसट्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातो. डॉट बॉल. निर्धाव चेंडू फेकला जातोय. 2 धावसंख्या आपण पाहतोय. 2 चेंडू फेकलेत. गोलंदाज शुभम प्रति चेंडू मागे 1 धाव या गोलंदाजानं खर्च केला. राजूभाई दोरे यांचं देखील इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती माथेरान संघाचे बिग पॅकर्स त्यांचे स्वागत आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची टॉपिज लॉंग स्टॉपला. दुसऱ्या टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळाला या चेंडूवरती धाबा 4. धावेने संघाची वाढती धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचले जाते. 2 षटकांचा सामना जरूर आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहायला गेलं तर वेगवान गोलंदाज शुभम चौधरी त्याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. दत्ता बसमा यावेळी मिस टायमिंग शॉट ऑन साईडला भिरकावायचं होतं. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक डाऊन द कॅच. जेल सोडला जातोय. जेल सोडलाय कोणाचा? आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. दत्ता बसमाचा जेल सोडलाय आणि इथून मात्र या जेलची किंमत मोजावी लागेल. गाडेश्वर टीमला 8 बनल्या गेल्या धावसंख्या. शुभमनं 1 विकेट संपन्न केले तर नरेशभाई चौधरी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचले. आठ बल्ल्यात 8 धावसंख्या धावपलकेवरती. दत्ता बसमानं 4 चेंडू पेस केले. 8 धाबे संख्येचं योगदान इथून पाहायला मिळाले. ऑन ट्राय पाहायला मिळतो. फटका फसला जातो. मिस टायमिंग शॉट मात्र 1 बाउन्स ओव्हर द टॉप. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या चेंडूवरती धावा मिळतील 4 आणि 4 धावेने संघाची वाढती धावसंख्या धावपलकेवरती 12 आकड्यावरती पोहोचले जातात. हॅलो. चेंडू अगदी खोला टाकला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक त्यांना ते दुसरीसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि दुसरी धाव रिस्की पाहायला मिळाली. मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केला. फिल्डिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू आलाय. इथून धावचीतच्या स्वरूपामध्ये चेक केला जाईल ऑन स्क्रीन वरती. जिथे आपण पाहतोय स्त्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल. महत्वाची विकेट देखील आपण पाहतोय. दत्ता बसमा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आता शांत केलं जाईल का? प्रेक्षक वर्गांच्या नजरा खऱ्या अर्थानं लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये.
आता हृदयाची ठोके मात्र धडधड करत असतील दोघांनी संघाच्या. डेंजर झोन मध्ये तिसऱ्या पंचांचं डिसिजन. नॉट आउट. फलंदाज सेफ असेल मैदानाच्या आतमध्ये जिथे दत्ता बसमा त्या फलंदाजाला पण पाहतो. 14 बनल्यात पहिलं षटक संपलंय. 6 चेंडू एकट्यानं पेस केलेत. 14 धाबींचं योगदान त्याच्या बॅटमधनं राहिलं. 2 चौकार. चांगली फलंदाजी. एक झेल सोडला आणि त्यानंतर चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रेम हिंदोळा. या गोलंदाजाला कोण विसरणार. अक्षरशः आपण पाहिला होता मात्र खऱ्या अर्थानं दुसऱ्या रात्रीमध्ये खैरकाठी संघाच्या विरोधामध्ये 6 मध्ये 4 धाबा त्या गोलंदाजानं डिफेंड केल्या होत्या. मात्र तो गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर तितकाच ताकदवार फलंदाज दीपक बसमाला पण पाहतोय. क्रॉस द खेळायचा होता. धावचीतची संधी. इथून मी तर म्हणेन ना नॉन स्ट्राईक एंडवरती कदाचित हिट केला असता तर तिथे मात्र देखील महत्वाची विकेट मिळाली असती. दीपक बसमा खऱ्या अर्थाने ज्यानं कालची रात्र गाजवली. अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला होता. मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकारांची आतषबाजी त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली होती. मात्र त्याला देखील एक जीवनदान मिळालं जाता. दत्ता बसमाला एक जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचं सोनं त्यानं चौकार एक्स्ट्रा कव्हरला ठोकला होता. 15 बनल्यात. एक चेंडूचा खेळ संपला गेलाय. षटकामधील दुसरा चेंडू खेळण्याकरिता तयार दत्ता बसमा. प्रेमचा या वेचा चेंडू फुलर लेनचा बॉल ताडब्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला स्वेअरलेगला चेंडू रिलीज होतो. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट. तिसरीचा प्रयत्न पहा कलेक्ट चांगलं करता आलं नाही. या इथे आपण पाहायला घेतो रमेश शिवगडेला पण पाहिलं होतं इष्टांच्या मागे आणि त्याच्या माध्यमातून या चुका आपण जरूर पाहतोय. एका धावेनं संघाची वाढती धावसंख्या. 2 धावेनं संघाची वाढती धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचली गेल्या. तीन धावा पण जरूर पाहायला पळून काढल्या जात आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. इथून बेल्या 11 मोरिया दोदानी या संघाला खऱ्या अर्थानं पण पाहतोय टॉस साठी यायचंय. या मॅच मध्ये जर जास्त धावा बनल्या 28 प्लस तर मग मेगा फायनल मध्ये दाखल होईल. लेग पायच्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. नशिबाची साथ. बोनोच्या स्वरूपामध्ये 5 धावा आणि या 5 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या बनली जात्या. धाव फलकेवरती 23 या आकड्यावरती पोहोचली जात्या. आणि इथून जर आपण पाहायला गेला तर भास्कर 11 दोदानी संघाच्या 28 बनल्या होत्या आणि 28 प्लस धावसंख्या इथून मोरिया दोदानी संघाच्या बनल्या तर मग या सामन्यातील विजयी संघाला मात्र अंतिम फेरीमध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल थेट मेगा फायनल. पाण्याची माग केली जाते. चला पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. तेवीस बनल्यात अद्यापर्यंत. माथेरान संघ देखील आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. अजय बसमाची सेना आजचा रात्र गेल्या अडचणी माथेरान संघानं गाजवला. मगाशी अजय बसमानं देखील उल्लेख केला होता की अंदाच्या हंगामामध्ये थोड्याशा बॅकफूटवरती सचिन एवढं माथेरान संघाला पण पाहतोय. मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना चान्स मिळाला आणि त्या चान्सचा खऱ्या अर्थाने त्यांना सोनं केला. बलाढ्य संघाला पराभूत करत मात्र या स्पर्धेमध्ये कायम टिकून राहिला शेवटच्या क्षणापर्यंत. दत्ता बसमा आणि जोडीला दीपक बसमा. ही बसमा बंधूंची जोडी. गोलंदाज प्रेम तयार. 23 बनल्यात. षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स असेल. पॅडवरती चेंडू आदळला जातो. लेग बिफोरची विकेट. पहिला धक्का. बेल्या 11 मोरिया दोदानी टीमला फलंदाज दीपक बसमा बॅक टू द डगआउट. सोमय डीजे न्यू बॅटन मैदानाच्या आतमध्ये मनू भगत या फलंदाजाला आपण पाहतोय. कालच्या रात्रीमध्ये सलामीला फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहिला. मात्र यावेळी सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनोज भगत. हा फलंदाज. प्रेमचं कौतुक करावं तेवढं कमी. मात्र गोलंदाजी भरपूर चांगली अद्यापर्यंत ही मित्र म्हणून केली गेल्या. मात्र शतरक्षकाच्या माध्यमातून त्याला साथ देत नाही आणि त्याचनंतर एक्स्ट्राच धावा इथून खर्च केल्या जात आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस अँड डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर. धक्का दुसरा.
बेल्या 11 मोरिया दोघांनी टीमला मनू बघत आल्या फावली माघारी 0 बाद होतोय. चला गाडेश्वर संघ कॉपरेट करा. शतरक्षण लगेच सजवायचंय पा. इथून 28 बनल्या गेल्या होत्या भास्कर 11 दोदानी आणि इथून एखाद मोठा फटका आला तर मग 28 प्लस धावसंख्या बनली जाईल आणि त्या संघाला मात्र मेगा फिनाले मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र कोणता संघावरती भारी पडेल हे देखील आता पाहणं तितकाच महत्वाचं असेल. बारक्या मैदानावरती दाखल झालाय. कालच्या डेच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं कोतवालवाडी या मैदानावरती ती स्पर्धा पण पाहिली होती. दोतानी संघ त्या मॅच मध्ये खेळत होता आणि बारक्याची ती लाजवाब बॅटिंग आज कोण विसरणार. तब्बल 10 चेंडूमध्ये 33 धावांची इनिंग त्यानं साकारली होती. मात्र याही मॅच मध्ये त्याला तेच करावं लागेल. ड्राईव्ह करायचा होता, फटका पसला जातोय. एस्टॅनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉल आणि इथून धाव देखील दिली जाणार नाही. दत्ता बसमा स्ट्राईक साठी झगडतोय मात्र स्ट्राईक त्याला मिळत नाही. त्याला देखील माहिती आहे इथून एखाद मोठा फटका येणं महत्वाचा. सामना विजय प्राप्त करायचा असेल तर मग इथून धावसंख्या चांगली बनवणं हे तेवढाच महत्वाचं असेल. डॉट बॉल येतोय. अगदी आपण पाहायला गेलो तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. अद्यापही 23 बनल्यात. एखाद षटकार आला तर 28 प्लस धावसंख्या बनली जातील. मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती पोहोचली जाते. शेवटचा चेंडू इथून फेकण्याकरिता तयार आहे प्रेम इंदोळा. या गोलंदाजाला आपण पाहतोय याच गोलंदाजाने याच मैदानावरती याच स्पर्धेमध्ये 6 मध्ये 4 डिफेंड केल्या होत्या आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. 5 चेंडू फेकलेत, 11 खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या नाबावरती राहिल्यात. शेवटचा चेंडू अंतिम टार्गेट सेट बॉल फेकण्याकरिता तयार आहे. समोर दत्ता बसमा या फलंदाजाला पाहतोय. इथून एखाद षटकार चौकार आला तर चांगली धावसंख्या बनली जाईल. मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील दत्ता बसमाला. फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला जातो, मिड विकेट लावला कार्पेट क्षेत्ररक्षक जेवण जुगरे. एक सिंगल कंप्लीट. दुसरेचा प्रयत्न मात्र इथून मिळतील 2 धावा. तिसऱ्यासाठी निघाले जात आहेत. 2च धावा बनल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या 27 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. 28 धावेंचा टार्गेट सेट केला गेलाय. बारा चेंडू 28चं समीकरण असेल उत्तरार्धामध्ये. जे बोलणार क्रिकेट संघ गाडेश्वर टीमला अद्यापही आपण पाहायला भास्कर 11 दोघांनी संघाच्याही 28 धावा बनल्या गेल्या होत्या. मात्र गाडेश्वर संघानं चेस करत असताना शेवटला चौकार षटकार ठोकला. 28 प्लस बनल्या तर मग इथून गाडेश्वर संघाला बाय मिळेल आणि इथून मात्र त्या धावा डिफेंड केल्या दोघांनी संघानं तर मग इथून भास्कर 11 दोघांनी संघाला बाय दिली जाईल. थेट मेगा फिनाले मध्ये दाखल होईल. मात्र कोणता संघ मेगा फिनाले मध्ये दाखल होईल यासाठी आता प्रयत्न करावे लागतील गाडेश्वर संघाला. चला दोघांनी संघ कॉपरेट करा. पहा दत्ता बसमा लगेच माध्यमातून आम्हाला या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आल्या गेल्या होत्या. ते आमच्या पद्माकर दादा चौधरी यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू की दादा आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांचं देखील भरपूर चांगलं कार्य या स्पर्धेसाठी राहिलं. अगदी त्यांचा सुपुत्र अर्थातच दुर्वाबाई चौधरी या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक. त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या यांच्या नावाला उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. आज अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमधील काही सामने अजून आपल्याला पाहायला मिळतात. आज मेगा फिनाले हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कोण बनणार चॅम्पियन, कोण बनणार रनर अप, कोण बनणार 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी, कोण बनणार 4थ्या क्रमांकाचा मानकरी.
तर कोणता संघ बनणार 5व्या क्रमांकाचा मानकरी, ही सर्व चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण बनणार या स्पर्धेतील मालिकावीर, कोण बनणार बेस्ट बॉलर, तर कोण बनणार बेस्ट क्षेत्ररक्षक, ही चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ही स्पर्धा जेव्हा संपन्न होईल त्यावेळी शेवटच्या क्षणी तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सामना तितकाच महत्वाचा. बॉल असतील 12 आणि विजा करतात जय भोलनाथ क्रिकेट संघ. गाडेश्वर टीमला बनवायचे आहेत 28 धावा. गाडेश्वर संघाचा स्वप्नील विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये बन्नाडे फॉर्म मध्ये पाहतोय. खांदासारख्या बलाढ्य संघाला या संघानं पराभूत केलं होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर खैरवाडीच्या मैदानावरती चॅम्पियन बनणारा संघ आपण पाहिलाय. मग या स्पर्धेमध्ये स्वर्गीय बेल्या इलेव्हन मोरिया दूध आणि संघाच्या विरोधामध्ये लढायचं आहे आणि 12 चेंडूमध्ये 28 धावा चेस करायच्यात. या कुठल्या रीतीने चेस केल्या जातील का डिफेंड केल्या जातील याकडे लागल्या गेल्यात प्रेक्षक वर्गांच्या नजरा. अद्यापही आपण पाहायला स्वप्नील तर भरपूर सारा प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चारी बाजूला पाहतोय आणि घरबसले प्रेक्षक वर्ग देखील ही स्पर्धा मोठ्या संख्येनं पाहतात. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंचांचं ग्रीन सिग्नल. गोलंदाज इथून तयार होतोय दीपक बसमा. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइस महेशदादा चौधरी यांच्या माध्यमातून मात्र ते पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज दीपक बसना तयार. गोलंदाजी मार्क वरती वेगवान गोलंदाज तेज तैदान. फलंदाजी करत असताना अपयशी ठरला होता मात्र इथून गोलंदाजी करत असताना त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइस शुभम साठी नरेश चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात येईल. रॉयल एंट्री अगदी आपण पाहतोय पद्माकर दादा चौधरी आणि त्याचनंतर त्यांच्या बंधू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बबन दादा चौधरी. या दोन मान्यवरांना दादा आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून अगदी पहाटेची वेळ देखील आपण पाहतोय. घड्याळाकडे पाहायला गेलो तर अगदी आता जवळ 5 वाजलेत आणि सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपण पाहतोय मनू भगत यासाठी ओळखला जातो आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केला जातो. असं वाटत होतं की 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल मात्र निर्णायक क्षणी त्यानं जंप लगावली आणि तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला. एका सिंगलच्या मदतीनं सांघिक अकाउंट ओपन केला जातो. स्ट्राईक इनवरती जयवंत जुगुरेला पण पाहतोय आणि दुसऱ्या रात्रीमध्ये 2 मॅचेस मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतो लवकर बाद झाला होता आणि त्याचनंतर चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमध्ये मिस टायमिंग शॉट फटका फसला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक मनू भगत पकडलाय जल संपवलाय फलंदाज जयवंत जुगरेचा खेळ. पहिला धक्का टीम गाडेश्वरला. थँक्यू असो मै डिजम. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगली गोलंदाजी राहिली जाते दीपक बसमा या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी आपण पाहायला गेलो कमबॅक केला जातो. नौका फलंदाज प्रदीप मैदानावरती दाखल झालाय. इन ऍक्शन मध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक इनवरती डावखुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज. सामना तितकाच महत्वाचा आणि त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील इथून गाडेश्वर टीमला. गोलंदाजी करणारा तितकाच ताकदवार संघ स्वर्गीय बेल्या इलेव्हन मोरिया धोदाणी या संघाच्या माध्यमातून धावा डिफेंड केल्या जातील यात मात्र शंका नाही. 1 धाव बनली 1 विकेट. दीपक तयार. प्रदीप साठी चेंडू अगदी आपण पाहतो बाडीवरती आदळला जातो. धावचीतची संधी आणि इथून मात्र विकेट किपरच्या माध्यमातून दत्ता बसमाला पण पाहतोय. चांगली फिल्डिंग केली जाते त्याच्या माध्यमातून बॅक टू द बॉलरचा फटका सजवला होता आणि तितकाच दमदार अगदी फेकी देखील आपण पाहिलं होतं दीपक बसमा. सध्या ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल देखील आपण पाहतोय. त्याला देखील माहिती सामना महत्वाचा आणि इथून निर्णायक क्षणी चांगली गोलंदाजी करणं हे तितकाच महत्वाचा हे सांगून देत असताना दीपक बसमाला आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केल्या. वन्स अगेन 1 मोर डॉट बॉल. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली दीपक बसमानं आणि त्यामध्ये महत्वाची 1 विकेट देखील मिळवली. जयवंत जुगरीला मात्र बाद केलाय. या षटकातील शेवटचा चेंडू अंतिम चेंडू या षटकामध्ये फेकण्याकरिता तयार. समोर प्रदीप फटका फसला जातोय. चेंडू आबेमध्ये मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाही. नोमॅ स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिथून मात्र धाव चितची संधी. विकेट
परतावा लागेल फलंदाज प्रदीपला धक्का लागला जातोय दुसरा बॅटिंग करत असताना टीम गाडेश्वरला. शुभम साठी पारितोषिक लागले जाते. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइस. नरेश चौधरी यांच्या माध्यमातून समीकरण पाहतोय 6 चेंडू 26 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. पंचांच्या अगदी उजवी अष्टीकडनं चेंडू फेकण्याकरता तयार. समोर तितकाच ताकदवार फलंदाज शुभम चौधरी साठी. पहिला चेंडू मैने हेलिकॉप्टर उडवला जातोय. वन बाउन्स ओव्हर द टॉप ठोकलाय. हा दमदार चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका आपण पाहतो. जबरदस्त स्ट्रोक होता. शुभम चौधरीनं ठोकलेला चौकार. 5 चेंडू 22 समीकरण. संघ पोहोचलाय 6 वरती. अजून एकदा ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. इथून मात्र धाव घेतली जाणार नाही. शुभमला देखील माहिती आहे आक्रमणाशिवाय पर्याय नाही. सामना राहिला जातोय 4 चेंडू आणि 22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 बनल्या 2 विकेट ज्यामध्ये संपन्न केल्यात बेल्या 11 मोरिया दोदानी संघानं. 22 धाबा बनल्या जातील का डिफेंड केला जातील याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. सरळ फटका चांगला पाहायला मिळतोय. थर्डमॅनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. शुभमनं धनुबाडीच्या 3 चेंडू 18 धावेंची गरज आहे. 3 षटकार ठोकावे लागतील. 3 षटकार ठोकल्या तर इथून सामना विजय प्राप्त करेल. जय बोलनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर. आणि इथून मात्र चेंडू डॉट फेकले निर्धाव चेंडू फेकल्या तर मग सामना एकतर्फी पाहायला मिळेल. मोर्या 11 दोदानी संघाच्या बाजूने. मनू बघत तयाऱ्या. समोर तितकाच ताकदवार शुभम. आडव्या बाटने खेळायचा होता. गुडली स्पॉटवरती चेंडू आदळला जातो आणि त्याचनंतर बॉडीवरती चेंडू आदळत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहतो. उरले 2 चेंडू सामन्यामधील औपचारिकता शिल्लक या मैदानाच्या आतमध्ये. अद्यापही आपण पाहिलं तर एखाद खराब बॉल आला त्यावर ते आक्रमण केला तर मग शेवटच्या चेंडूपर्यंत सामना हा आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ते चित्र घडणार का मैदानाच्या आतमध्ये. मनू भगतची गोलंदाजी तितकीच दमदार आपण पाहतोय आणि या चुका सातत्याने त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही. कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगतामध्ये या खेळाडूने आपलं नाव लौकिक केलं. वाईड चेंडू फेकल्यानंतर एकदा आपण पाहतो लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. गणेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळालं आणि तिथून मात्र मिळेल एक फक्त सिंगल एक्स्ट्रा धाव. एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 11 या धावसंख्येवरती 2 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 17 इथून बनल्या जातील का. अजून एकदा खराब चेंडू. पंच आमच्याकडे दर्शवतात की हा देखील खराब चेंडू फेकला जातो. वाईट चेंडू आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकेवरती पुढे सरसावली जाईल 12 या आकड्यावरती. 2 चेंडू 16चं समीकरण. इथून मात्र अद्यापही खराब चेंडू फेकले तर मग सामना आपल्याला गाडेश्वर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही. मात्र मनू भगतच्या माध्यमातून आता खराब गोलंदाजी ही केली जाते. या बेलचा चांगला चेंडू बॅटची थोडीशी कडा लागली होती. इस्त्यांच्या मागे बॅकअप चांगलं राहिलं जातं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटकातील अगदी शेवटचा चेंडूचा खेळ. बॅलन्स 16 धाबींची गरज आहे. पूर्णपणे सामना आता बेल्या 11 मोर्या धोदानी या संघाच्या बाजूने झुकलाय. शेवटचा अंतिम चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचनंतर टॉस साठी इथून आम्ही इन्व्हाइट करू. फटका चांगला शेवटच्या क्षणी षटकार ठोकलाय. मात्र सामना गमवावा लागलाय गाडेश्वर संघाला. इथून मेगा फायनल मध्ये दाखल झालाय भास्कर 11 मोर्या.
भास्कर 11 धोदाणी संघ शुभम साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. टॉस साठी यायचंय. टीम सचिन 11 माथेरान संघाचा संघनायक आणि आता त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल. बेला 11 मोर्या धोदाणी संघाचा संघनायक. आपण टॉस साठी यायचंय आणि थेट मेगा फिनाले मध्ये दाखल झालाय. इथून भास्कर 11 धोद